तुम्ही समजत असाल की मी महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये असेल, तसं नाही. तर ही स्ट्रॉबेरीची चव चाकतोय ही सातारा जिल्हा कारागृहातील. हो, धक्का बसला ना. ही जी काही स्ट्रॉबेरी फुललेली आहे ती चक्क आणि चक्क साताऱ्यातील कारागृहामध्ये ही फुललेली दिसते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात आली आणि चक्क या स्ट्रॉबेरीच्या पिकाला आता स्ट्रॉबेरीचं फळ लागलेलं आहे आणि या फळाची चव इथले सर्व लोक अनुभवत आहेत, टेस्ट घेत आहेत. खरं तर थंडगार हवेचं ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातच या स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते. त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने स्ट्रॉबेरी येते असं म्हटलं जातं. मात्र तसं नाही, तर हे चक्क इथल्या अधीक्षक साहेबांनी आणि त्यांच्याबरोबर असलेले कृषी विभागाशी निगडीत असलेल्या अधिकाऱ्यांनी दाखवून दिलेलं आहे. बरं, ही स्ट्रॉबेरीचीच नुसती पिकं लावलेली नाहीत या ठिकाणी, तर या ठिकाणी गोल्डन बेरी असेल, त्याचबरोबर हरभरा असेल, वांगी असतील आणि इतर भाजीपाल्यांची मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी याचा पीक उगवताना पाहायला मिळत आहे. खरं तर ह्या स्ट्रॉबेरीच्या माध्यमातून आपण या कारागृहामध्ये आलेलो आहोत आणि या कारागृहामध्ये हे सगळं आपण पाहतोय. निश्चितच कौतुकाची बाबच म्हणावं लागणार आहे. आपल्यासोबत साहेब स्वतः आहेत. साहेब, खरं तर आम्हाला हसायला येतंय आणि आश्चर्य वाटतंय. मी त्याची मागासपासून चव घेतोय, वेगळाच आनंद मिळतोय. काय सांगाल? कारागृहात नवनवीन प्रयोग करायची आम्हाला उत्स्फूर्त प्रेरणा मिळते. ते आमचे अपर पोलीस महासंचालक माननीय अमिताभ गुप्ता सर, महानिरीक्षक जालिंदर सुपेकर सर आणि कारागृह उपमहानिरीक्षक DIG स्वाती साठे मॅडम यांच्याकडून. त्यांचा नेहमीच प्रशासनामध्ये आणि कारागृहातल्या बंद्यांच्या सुधारणामध्ये मोठा वाटा आहे आणि नवनवीन उपक्रम कसे कारागृहात आणता येतील, बंद्यांचं पुनर्वसन कसं करता येईल याकडे जो मानस त्यांचा आहे, दृष्टिकोन आहे, आम्ही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. सातारा जिल्हा महाबळेश्वर, पाचगणी ही थंड हवेची ठिकाणं स्ट्रॉबेरीसाठी फेमस आहेत, गोल्डन बेरीसाठी फेमस आहेत. त्याचाच आम्ही थोडासा अभ्यास करून या कारागृहात देखील आपल्याला काही घेता येऊ शकतं का हे पाहिलं तर निश्चितपणे घेता येतं आणि ते आम्ही घेऊन दाखवलं. आणि मागच्या 3 महिन्यापासून आम्ही ह्याच्यावर प्रयोग करत आहोत, त्याची जोपासना करत आहोत, त्याची लागवड करत आहोत आणि ते आज फळाला आल्यागत आम्हाला दिसतंय आणि आज चांगल्या प्रकारे फळ धरतायत स्ट्रॉबेरीला आणि आपण तर चाकलेलीच आहे, त्याची गोडी देखील त्याप्रमाणे चांगलीच आहे. सर, ज्यांनी जे कृषीशी निगडीत आहेत तेही साहेब इथे आहेत. साहेब, काय सांगाल? अशी स्ट्रॉबेरीची लागवड ही साताऱ्यात तुम्ही एक वेगळ्या पद्धतीनं याच्यासाठी वरिष्ठांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं. अधीक्षक साहेबांनी आम्हाला लागणारं सगळं मटेरियल जे अवेलेबल पाहिजे होती, रोपं आम्ही वाईमधून घेतली. काय नाबिला जातीची रोपं आम्हाला अवेलेबल करून दिली सरांनी आणि हे मिल्चिंग पेपर काय ह्या सगळ्या लागणाऱ्या गोष्टी आम्हाला वेळोवेळी मिळाल्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे शेती केली. याचा अभ्यास केला अगोदर, ह्याच्याबरोबर गोल्डन बेरीचा प्रयोग केला. याच्या आधी बाकीची आम्ही पिकं घेतो, वांगी घेतो, मुळा आहे, दुधी भोपळा आहे, मिरची आहे, हरभरा आहे, पालक आहे, अशी वेगवेगळी पिकं घेतच असतो. पण हा नवीन उपक्रम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केला. याच्यामुळं 6 ते 7 काही जणांना याच्यातलं ज्ञान बी मिळालं आणखीन आणि त्यांना पण उद्या पुढे फायदा होणार आहे. बंदी बांधवांना ह्याचा निश्चित फायदा होणार आहे. सुटल्यानंतर तो सुधारणा पुनर्वसन जे आमचं ब्रीदवाक्य आहे त्याच्याप्रमाणे तो काहीतरी करेल. खरं तर महाबळेश्वरची बातमी करताना आपण पर्यटकांना म्हणतो की तुम्हाला जर याचा स्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी या, तसं म्हणू शकत नाही साहेब. म्हणजे तुम्ही काय सांगाल? कारागृह आहे त्यामुळे या ठिकाणी या असं म्हणणार नाही, परंतु निश्चितपणे उत्पन्न जर चांगल्या प्रकारचं आलं तर आपण कारागृहाबाहेर त्याचा एक स्टॉल लावू आणि जे काय त्याची विक्री किंमत ठरवून त्याप्रमाणे आपण विक्रीसाठी ठेवणार आहोत. तर मग जनतेला हे सांगेल, समाजातल्या लोकांना, की ती खरेदी करून त्याचा स्वाद निश्चितपणे घ्या.
साहेब, हे ज्या वेळेला इथले बंदिस्त काम करतात शेतीचं, त्याचा उपयोग बाहेर त्या बंदिस्ताला होणार? निश्चित होईल. त्याला ही लागवड कशी करायची हे ट्रेनिंग इथं दिलं गेलं. हे लागवड केल्यानंतर जोपासना कशी करायची, त्याच्यासाठी औषध फवारणी जी चांगली आहे, ज्याचा केमिकलचा जास्त त्याच्यावर इफेक्ट पडणार नाही, अशा प्रकारची औषध फवारणी कशी करायची याचं ट्रेनिंग दिलेलं आहे. आणि त्यांनी ते आज इथे स्वतः केले. त्यामुळे निश्चितपणे तो बाहेर गेल्यानंतर त्याला त्याच्या शेतामध्ये किंवा त्यांनी जर शेत घेतलं करायला तर त्यामध्ये कशा प्रकारे लागवड करावी हे सगळं ज्ञान असल्यामुळे तो यशस्वीरित्या त्याचा प्रयोग करू शकेल आणि स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल. हा एक वेगळा उपक्रम आहे आणि तो निश्चितच इथल्या बंदीवाजांना उपयोगी पडेल यात शंका नाही. राहुल तपासे, एबीपी माझा, सातारा जिल्हा कारागृह, सातारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.